झी 24 तास एक पाऊल पुढे। आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी। समाजातल्या प्रत्येक घटकाला उत्साहाच्या रंगात रंगवणारा उत्सव अशी ही या होळीची ओळख। भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक हा उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतो। सध्या ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर होळीची चाहूल देणारे वातावरण पाहायला मिळतंय। बंजारा लोकसंस्कृतीत काय महत्त्व आहे होळीचं, पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। पारंपरिक वेशभूषेत नाचणाऱ्या या महिला आणि हे पुरुष, हा उत्साह आहे बंजारा समाजातील होळीचा। होळीचा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच। डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजानं आपली लोकसंस्कृती आणि वेगळेपणा अजूनही टिकून ठेवलाय। दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते। बंजारा लोकगीतांनी होळीची चाहूल लागते। 60 वर्ष झाले, मला 60-70 वर्ष होत आले। लहानपासून आम्ही हे शिमगा खेत राहतो आणि असे शिमगा डपडा गिपडा हे करून सगळा समजा जोरदार शिमगा करतो खेत राहतो आम्ही। आम्हाला लय खुशी आहे, हरी काय। रंगपंचमी म्हणजे तर बंजारा संस्कृतीतला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण। या दिवशी सर्व तांडाच रंगात हरवून गेलेला असतो। समाजातल्या महिला या दिवशी बंजारा लोकगीतं गात फाग किंवा फगवा मागतात। फगवा म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातल्या व्यक्तीकडून आनंदानं आणि हट्टानं घेतलेले पैसे। महिला पुरुषांकडून फगवा मागताना त्याला छोट्या काडीनं मारण्याची ही परंपरा आहे। बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुढीपाडव्यापर्यंत चालतो। या सणासाठी जिथे कोणी लोक असतील आमच्या समाजाचे, बंजारा समाजाचे सगळे खेड्यापाड्यात येतात आणि त्याचा जो मिठास आहे, त्याचं जे सुख आहे, जे समाधान आहे, ते सगळी मंडळी घेत असतात। भारतात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगळेपण जपून ठेवलंय। मात्र बंजारा समाज संस्कृतीनं आपल्या संस्कृतीची गुंफण रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपलंय। झी 24 ताससाठी जयेश जगड, अकोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।